गेले 1 वर्ष आम्ही इथे कार्य करतोय. असं याच झाडाखाली आम्ही बसलो होतो. हे लिंबाचं झाड, भर उन्हाळ्यात बसलो होतो आणि काय करावं एक पर्यावरणासंदर्भात जो तो स्वतःच्या गाडीसाठी सावली पाहतोय. जिथं लग्नाला गेलो तर आधी कुठं सावली आहे ते शोधतो पण लावत तर काही झाड नाही. तर मग असं असे मित्र बसलो होतो आणि काहीतरी करावं आपण पर्यावरण संदर्भात. तर त्या संदर्भात आम्ही एक प्रणच केलं की आपणच सुरुवात करू ना लोकांना सांगण्यापेक्षा. तर मग हीच जागा निवडली आम्ही. गैबंशावाडी आणि सामनगाव यांच्या सरपंचांना भेटलो, त्यांना बोललो, त्यांना सुद्धा आवडलं. त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. आणि गेल्या 1 वर्षापासून आम्ही इथं 1000 झाडं लावले. त्याचं संगोपन करतो आणि फक्त लावून मोकळे झालो नाही तर संगोपन संवर्धन करतोय. तसंच इथं पशुपक्षी जे असतात, विशेष म्हणजे मागच्या 1 वर्षापर्यंत आम्ही 1 क्विंटल धान्य इथं टाकलं. म्हणजे फेकत होतो उन्हाळ्यात, दीपक सर आम्ही फेकत होतो ते पक्ष्यांसाठी. ते पशुपक्ष्यांचं संवर्धनासुद्धा आपले ग्रीन व्हिजन क्लबतर्फे आपण कार्य करतो. अशा पद्धतीनं हे कार्य आणि 1-1, 2-2 असे मिळत गेले. एक ग्रुप आहे, त्या ग्रुपला आपलं 350 लोक आहेत. काही लोक आर्थिक मदत करतात. आमच्याकडून तर येणं होत नाही, पण तुम्ही जे काम करतायत ते चांगलं आहे, त्याला आमची मदत आहे, तर ते मदत करतात. अशा पद्धतीने हे आमचं कार्य चालू आहे. आणि आपण आलात, आम्हाला आनंद वाटला. आपण आपले सदस्य आहात, त्याबद्दल आम्ही स्वागत करतो. देवगण सरांना विनंती करतो की समारोप करून प्रथम मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो की तुम्ही मला एक तुमच्या याचा भाग म्हणून स्वीकारलं. त्याबद्दल सर्वांचा मी आभारी. महाराजांनी सांगितलंय वृक्षवल्ली वनचरी वनचरी, तर त्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा आपण नुसतं बोलतो, तुम्ही करून दाखवलं हे फार महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात लोकसहभाग करून घेतो. तुम्ही जे 2 सरपंचांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं, त्यामुळे आपल्याला लोकलचा पण फार मोठा सहभाग मिळणार आहे. आणि आता हे जे मोकळं दिसतं मला एवढ्याच भागात किती करमतं आणि इकडच्या भागात बघा तुम्ही. हा पण मला असं वाटतं आपण पुढच्या काही याच्यामध्ये आपण कालावधीमध्ये आपण याला पूर्णपणे याचं वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या सर्वांच्या वतीनं मी परत एकदा सांगू इच्छितो की याच्यामध्ये असा सहभाग वाढत राहील. सरांनी म्हणल्याप्रमाणे जे येऊ शकत नाही त्यांच्याकडून कशा प्रकारे सहभाग घेता येईल त्याप्रमाणे आपण घेत राहू. आणि आपलं हे ग्रीन व्हिजन क्लब आपल्या समाधानासाठी आहे आणि आपल्या याच्यात किती अजून समाधान होईल याचा प्रत्येकजण आपण प्रयत्न करू. आणि पुनश्च मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मला याच्यामध्ये सहभाग करून घेतलं. महाराज माझ्यापेक्षा चांगलं बोलू नये. सन्माननीय सर्व ग्रीन व्हिजनचे ग्रीन यंग असणारे असे सर्व कार्यकर्ते आणि आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्यांचा सामाजिक कार्याला कधी होकार असतो असे विठ्ठलाचे वारकरी आणि जालना हॉस्पिटलचे आरोग्यदूत ज्यांना आपण म्हणूयात असे परम आदरणीय हरिभक्तपरायण डॉक्टर हुशे सर, उपस्थित सर्व आपण सर्वजण, प्रथमतः आम्ही आपल्या चरणी सगळ्यांच्या साष्टांग दंडवत घालतो. कारण साधू संतांनी सांगितलंय की माऊली असं म्हणतात की लावावी वनचरे जले वनचरे. आणि आता तुकाराम महाराजांचा दाखला याने गेला की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुसुरी आळवी. या साधू संतांच्या मार्गाने मार्गक्रमण करणारे तुम्ही आम्ही सर्वजण. परंतु सर जसे म्हणाले की बोलणारे भरपूर असतात पण करणारे फार कमी असतात. आणि त्या करणाऱ्यांपैकी तुम्ही सर्वजण आहात. ज्या वेळेला आमचे मित्र अमोल गायकवाड सर यांचं काम नांदेडलाही खूप मोठं काम केलं. नांदेडला पण केलं आणि त्यांनी जे भुके लोक असतात स्टेशनवरचे वगैरे अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी एक अन्नदानाची बँक सुरू केली. ती आता त्यांनी सुरू केली तिकडं त्यांची सुरू आहे. पण असं असतात की बघा, साधकाने लोकांतात जाऊ नये आणि साधूने एकांतात राहू नये. साधूने काम पूर्ण झाले की लोकांतात काम करायला जावं लागतं. तसं ते साधूच्या वृत्तीनं तिथं काम केलं इकडं आहे. उस्मानाबादला होतं तिथं काम केलं सोडून गेलं. तिथं ग्रुप त्यांचे चालू आहे. तसे बालमित्र आहेत. हां,
तर मग त्यांनी ही योजना म्हणजे आपण असं काम केलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. पण माझं दुर्दैव म्हणा, मला याला वेळ मिळाला नाही, मला येता आलं नाही. आणि पुण्याच्या कामाला बघा काही गोष्टीला पुण्यच लागत असतं. जसं आम्ही सांगत असतो बरं का डॉक्टर साहेब, कोणतं काम करायचं ना, कीर्तन ऐकायला जायचं तरी पुण्य लागत असतं. हे काम आहे यालाही पुण्य लागत इथं यायला. आतापर्यंत आमच्या आड पाप आलं त्याच्यामुळं आम्हाला इथं हरकत नाही. पण आज सुयोग सगळ्यांचा लाभला आणि देवगुंडे सर यांनी आणि आम्ही तिघंजण सुरुवातीला ग्रुप स्थापन केला ते आपण करू. पण आता हे दोघं जिथं श्रीराम असल्यामुळं, जिथं अमोल असल्यामुळं तिथं काही कमी पडलं नाही. आणि तुम्ही सगळेजण जोडले गेलेत हे अत्यंत महत्त्वाचं. सगळे समविचारी माणसं आहेत आणि खूप चांगले माणसं आहेत, काहीतरी ध्येयानं पछाडलेले माणसं आहेत. कोणतीही गोष्ट चांगलं असेल तर ती आपण केली पाहिजे. खूप चांगलंच काम तुम्ही करतात. आज मला येण्याचा योग आला. येणाऱ्या काळामध्ये जसं आता मगाशी त्या झाडाची ओळख करून दिली सरांनी, तुम्ही करून दिली. कोणता आहे तो? चिमण साग. तर आमच्या महाविद्यालयामध्ये सर मी मॉडेल कॉलेज घनसावंगीला प्राध्यापक आहे, मराठी विषयाचं अध्यापन कार्य करतोय. तर तिथं आम्ही जे झाडं लावले आणि आपल्या वनराईनं सुद्धा तिथं घेतलं होतं. त्यांनी काय केलं, झाडाचे टॅग केलेत पहा. तसा एखादा प्रयोग आपण करताल म्हणजे त्याला स्कॅन केलं की त्या झाडाची सगळीच माहिती बरोबर. आणि ते झाड कोणी दत्तक घेतले, आता आम्ही लावले पण आम्हालाच माहित नाही कोणतं झाड. ते सुद्धा एक आपल्याला करता येतं. आणि डॉक्टर साहेबासारखे अनेक दाते, काही सामाजिक काम करणारे महात्मे आपल्याकडे जालना शहरात उपलब्ध आहेत. त्यांना आपण आणत जाऊ. जसं आता सर आपल्याशी जोडले गेलेत, सर कधी आपल्याला होकार आहे तसे आणू, याला ट्री गार्ड कसे आपल्याला मिळवता येईल तेही पाहू. आणि अशा अनेक काही योजना जसं राबवता येईल त्या अशा राबवण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यामध्ये खारुताईचा वाटा जसं आपण म्हणू तसं आमचंही अनमोल सहकार्य राहील. त्याच्याबद्दल काही नाही, तुम्ही आवर्जून हाक द्या. आणि मी आता तुमचं सदस्यच असल्यामुळं तर रविवारी येण्याचं 100% आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर साहेब व प्राध्यापक ऋषी बाबा त्यांनी आपल्या कार्यक्रमात येऊन आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या ग्रीन डिव्हिजनचे जे सगळे सदस्य ते आपल्या त्यांनी उपस्थित राहून त्यांचे योगदान दिल्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो. व आजचा कार्यक्रम संपला असं आहे. याच्यात आता 19 खत द्यायचं,